विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वी विषय राज्यशास्त्र या प्रकरणामध्ये राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातील भाग 3 लोकप्रशासन यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 7 लोकप्रशासन या प्रकरणामध्ये आपण मागील तासाला प्रस्तावना, लोकप्रशासन म्हणजे काय, लोकप्रशासनाच्या व्याख्या यांचा आपण अभ्यास केलेला आहे। त्यानंतर लोकप्रशासनाची व्याप्ती या ब भागाचा आपण या ठिकाणी अभ्यास करत होतो आणि त्यामध्ये आपण लोकप्रशासनाच्या व्याप्ती संबंधी 2 दृष्टिकोन आहेत। त्यापैकी पहिला दृष्टिकोन जो आपण या ठिकाणी पाहिला तो संक्षिप्त दृष्टिकोन। गुलिक आणि उर्विक या 2 विचारवंतांनी जो संक्षिप्त दृष्टिकोन मांडला त्या संक्षिप्त दृष्टिकोनाचा आपण कालच्या तासाला या ठिकाणी अभ्यास केलेला आहे। त्यांनी पोस्ड कार्बो हा जो दृष्टिकोन मांडलेला आहे त्याचा आपण कालच्या तासाला या ठिकाणी अभ्यास केलेला आहे की POSD CORB हा दृष्टिकोन आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे। आणि त्यामध्ये असणारा दुसरा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे व्यापक दृष्टिकोन। आता संक्षिप्त दृष्टिकोनामध्ये कार्यकारी मंडळाच्या कार्यावरती या ठिकाणी भर दिलेला आहे, कारण लोकप्रशासनामध्ये कार्यकारी मंडळाचं जे कार्य आहे ते पारंपरिक स्वरूपाचं आहे। ते नियोजन पद्धतीनं त्या ठिकाणी ते कार्य चाललेलं असतं, पण लोकप्रशासनाच्या या व्यापक दृष्टिकोनामध्ये शासनाच्या 3 शाखांचा समावेश होतो: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ। या 3ही शाखांचा समावेश या व्यापक दृष्टिकोनामध्ये होतो। फक्त कार्यकारी मंडळाच्या कार्यावरतीच भर दिला जात नाही, हा फक्त संक्षिप्त दृष्टिकोनामध्ये या कार्यकारी मंडळाच्या कार्यावरती भर दिलेला आहे। आता लोकप्रशासनाचा व्यापक दृष्टिकोन आहे। कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, त्यांची रचना, त्यांचे अधिकार व कामे या सर्वांचा अभ्यास हा लोकप्रशासनामध्ये केला जातो आणि या 3 विभागांचे एकमेकाशी असणारे परस्पर संबंध यांचा सुद्धा यामध्ये समावेश होतो। इथं जर आपण पाहिलं तर सहकार्यात्मक सांघिक प्रभाव म्हणून या दृष्टिकोनाकडे पाहिलं जातं। तर शासनाचे हे जे 3 विभाग आहे या 3 विभागामध्ये त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, सहकार्य असलं पाहिजे। आणि त्यामुळे आपल्याला सांगता येईल की यामध्ये धोरण निर्मितीवर लक्ष दिलं जातं। त्यामुळं हा एक व्यापक राजकीय प्रक्रियेचा भाग आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला सांगता येईल की या व्यापक दृष्टिकोनामध्ये लोकप्रशासन हे खाजगी संस्था किंवा प्रशासन व्यक्ती यांच्याशी संवाद आणि सहयोग त्या ठिकाणी करत आहे, की ज्यामुळं आपल्याला सांगता येईल की मूलभूत सुविधा किंवा गरजांचा योग्य रीतीने पुरवठा करता येईल आणि यामध्ये शासनाच्या विशेष कार्यांचा या ठिकाणी समावेश होतो। आपण मागील तासाला या ठिकाणी शासनाचे विशेष कार्य या ठिकाणी पाहिले। त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की संरक्षण आहे, वित्तपुरवठा आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, ही सर्व राज्याची म्हणजे शासनाची विशेष कार्य आहे। आणि याचा अर्थ लोकप्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनामध्ये संक्षिप्त दृष्टिकोनाबरोबरच या व्यापक दृष्टिकोनाचाही त्या ठिकाणी विचार केला जातो, कारण ही एक मूलभूत बाब आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये 2 दृष्टिकोन आहे। त्यानंतर आपण क
भाग या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यामध्ये लोकप्रशासनाचा विकास. आता प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत या लोकप्रशासनाचा कशा पद्धतीने विकास झालेला आहे याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की प्रामुख्यानं प्राचीन काळापासून अनेक विचारवंतांनी प्रशासकीय विचार आणि व्यवहारासंबंधी असलेले योगदान दिलेले आहे. उदाहरण आपल्याला सांगता येईल की भारतीय विचारवंत कौटिल्य यांनी आपल्या अर्थशास्त्र या विषयामध्ये, या ग्रंथामध्ये प्रशासन विषयक विचार या ठिकाणी मांडलेले आहे. राज्यशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटल या विचारवंताने सुद्धा आपल्या पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये या प्रशासनासंबंधीचे विचार मांडलेले आहे. मॅकियावेली या विचारवंताने सुद्धा आपल्या द प्रिन्स या ग्रंथामध्ये प्रशासन विषयक विचार या ठिकाणी मांडलेले आहे. लोकप्रशासनाचा पद्धतशीरपणे अभ्यासाचं श्रेय हे 18व्या शतकातील जर्मनी आणि ऑस्ट्रिया येथील कॅमेरॅलिझमच्या प्रणालीला दिले जाते. मग आता ही कॅमेरॅलिझम प्रणाली काय आहे तर 17व्या आणि 18व्या शतकातील शास्त्राच्या प्रणालीला कॅमेरॅलिझम असं संबोधलं जातं. मग या प्रणालीमध्ये जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या देशामध्ये सम्राटांच्या प्रशासकीय यंत्रणा सुधारण्याचे प्रयत्न हा यातील महत्त्वाचा संदर्भ आहे की आजही आपल्याला सांगता येईल की लोकप्रशासनाच्या दृष्टिकोनातून ते उपयुक्त आहे. पुढचा एक मुद्दा आपल्याला सांगता येईल की लोकप्रशासन विद्याशाखेचा जन्म. आता लोकप्रशासन विद्याशाखेचा जन्म हा अमेरिकेत झाला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यावरती एक मार्कासाठी प्रश्न विचारला जातो की लोकप्रशासन विद्याशाखेचा जन्म हा कोणत्या देशात झाला तर अमेरिकेमध्ये झालेला आहे. वुड्रो विल्सन यांनी पहिल्यांदा लोकप्रशासनाच्या अभ्यासाची गरज मांडली. त्यांनी 1857 सालच्या आपल्या शोध निबंधामध्ये या लोकप्रशासनाच्या संदर्भात जे विचार मांडलेले आहे त्यामुळं त्यांनी खऱ्या अर्थानं लोकप्रशासनाचा पाया या ठिकाणी रचलेला आहे. शासनाची कार्यक्षमता वाढवण्याची गरज आहे असं प्रतिपादन करणारे ते पहिले राजकीय नेते की ज्यांनी खऱ्या अर्थानं या लोकप्रशासनातील शासनाची कार्यक्षमता वाढली पाहिजे हे मांडणारे ते जागतिक पातळीवरचे पहिले राजकीय नेते. शासनाचा अविभाज्य भाग असलेला पण ज्यावरती सगळ्यात कमी चर्चा केली जाते ते म्हणजे प्रशासन आहे. आणि खऱ्या अर्थानं या प्रशासनावरती चर्चा झाली पाहिजे हा त्यांचा या ठिकाणी दृष्टिकोन होता. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रशासनाची व्याप्ती ही विस्तारलेली आहे. आज या प्रशासनाच्या व्याप्तीमध्ये नवीन नवीन क्षेत्रांचा समावेश झालेला आहे आणि त्या नवीन नवीन क्षेत्रांचा अभ्यास हा लोकप्रशासनामध्ये केला जातो की ज्यामध्ये आपल्याला सांगता येईल की तुलनात्मक लोकप्रशासन, विकास प्रशासन, नव लोकप्रशासन, नव लोक व्यवस्थापन, सार्वत्रिक धोरण आणि सुशासन या नवीन क्षेत्रांचा समावेश या प्रशासनाच्या व्याप्तीमध्ये झालेला आहे. आता लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये सार्वजनिक धोरण या नवीन क्षेत्राचा समावेश केलेला आहे. त्यामुळे आपल्याला सांगता येईल की आधुनिक काळामध्ये
या लोकप्रशासनामध्ये फक्त अंमलबजावणी पुरतं कार्य मर्यादित राहिलेलं नाही आहे. ते कार्य धोरण निर्मितीवर भर देणारं आहे. मग आपण या लोकप्रशासनाच्या विकासामधला एक महत्त्वाचा भागाचा आपण आज अभ्यास करणार आहोत की सार्वजनिक धोरण. मग सार्वजनिक धोरण म्हणजे काय, या भागाचा पहिल्यांदा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं, आज वाढता परस्पर संपर्क म्हणजे प्रसार माध्यमामध्ये झालेला बदल, तंत्रज्ञानामध्ये झालेली क्रांती आणि जागतिकीकरणामुळं ज्या आज नवीन समस्या, नवीन आव्हानं या ठिकाणी निर्माण झालेली आहे, त्यामुळं शासन व्यवस्था ही अधिक गुंतागुंतीची बनत चाललेली आहे. शासनासमोर आज अनेक नवीन आव्हानं या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसतात आणि त्यामुळं सार्वजनिक क्षेत्रामध्ये शासन जे कार्य करतं ते कार्य करत असताना सामान्य कार्यापलीकडे जाऊन किंवा सामान्य प्रशासनाच्या पलीकडे जाऊन शासनाला कार्य करावी लागतात. नुसती कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करता येत नाही, तर त्या कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन सुद्धा शासनाला त्या ठिकाणी कार्य करावी लागतात. मग आज शासन प्रामुख्यानं जनकल्याणासाठी सार्वजनिक धोरण निर्मिती करण्याचं कार्य करतं, त्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य करतं, त्याकडं आज शासन लक्ष देतं. मग शासन व्यवस्था समजावून घेणाऱ्या या नव्या दृष्टिकोनाला सार्वजनिक धोरण असं म्हणतात. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की भारतात ग्रामीण भागात वीज पुरवठा किंवा विजेची उपलब्धता करून देणं ही एक मोठी समस्या आहे आणि त्यामुळं आपल्याला सांगता येईल की ग्रामीण भागामध्ये ही वीज पुरवठा उपलब्ध करून देणं हे सरकारचं कार्य आहे आणि त्यासाठी भारत सरकारने राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना त्या ठिकाणी तयार केली की आपल्या भारतातील ग्रामीण भागामध्ये वीज उपलब्ध करून देणं, ज्या भागामध्ये वीज पोहोचलेली नाही त्या भागामध्ये वीज पुरवठा करण्याचं सार्वजनिक धोरण हे भारत सरकारने आखलेलं आहे आणि त्यासाठी ही जी योजना भारत सरकारने आखलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला सांगता येईल अनेक योजनांचं एकत्रित करून एप्रिल 2005 मध्ये भारत सरकारनं राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना या ठिकाणी आणली. याचा उद्देश होता की ग्रामीण भागामध्ये पायाभूत संसाधनं म्हणजे असलेल्या साधनाद्वारे आपल्याला ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं. मग ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्यावरती या लाईटच्या सुविधा उपलब्ध करून देणं, त्यासाठी त्या केंद्राची क्षमता वाढवणं, विद्युत केंद्राची क्षमता वाढवणं आणि त्या अनुषंगानं शाळा असेल, ग्रामपंचायती असेल, इतर कार्यालय असतील, आरोग्य केंद्र असेल, समाज मंदिरं असतील, इत्यादी ठिकाणी विद्युत पुरवठा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं हे या योजनेचं कार्य होतं. आणि त्या अनुषंगानं आपल्याला सांगता येईल की ग्रामीण भागामध्ये जे गरीब कुटुंबामध्ये लोक राहतात, आर्थिकदृष्ट्या ते दुर्बल आहे, त्यांना त्या ठिकाणी मोफत
वीज पुरवठा उपलब्ध करून देणं हे या योजनेचं उद्दिष्ट होतं. आणि त्या अनुषंगानं सरकारनं एक सार्वजनिक धोरण त्या ठिकाणी आखलं. दुसरं एक उदाहरण मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे आयुष्यमान भारत योजना. आता ही आयुष्यमान भारत योजना काय आहे तर आपल्याला सांगता येईल की कोणालाही आर्थिक अडचण न होता त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं आणि त्या अनुषंगानं आयुष्यमान भारत ही योजना या ठिकाणी आखण्यात आलेली आहे. यामध्ये आपल्याला सांगता येईल की त्या योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असंही म्हटलं जातं. 1 एप्रिल 2018 रोजी संपूर्ण भारतामध्ये ही योजना या ठिकाणी राबवण्यात आली. आपल्या 2018च्या अर्थसंकल्पामध्ये ती मांडण्यात आली. त्यावेळेस अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही योजना त्या ठिकाणी जाहीर केली की प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि मोदी केअर योजना म्हणून ती ओळखली जाते. याचा मी उद्देश तुम्हाला सांगतो की आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे घटक, ज्याला आपण म्हणतो BPL कार्ड धारक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे लोक की ज्यांना BPLचं रेशन कार्ड दिलेलं आहे, अशा लोकांच्या आरोग्यासाठी कॅशलेस विमा प्रदान करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना 5 लाखापर्यंत आरोग्य विमा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला सांगता आहे की जवळपास या आपल्या देशातील जवळपास 10 कोटी BPL धारक लोकांना त्याचा फायदा होणार आहे. या योजनेचं जर उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर कमीत कमी 50 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, हा या पाठीमागचा उद्देश आहे. आणि या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील सर्व गरीब कुटुंबांना 5 लाखापर्यंत हा आरोग्य विमा प्रदान करेल, असं या योजनेचं वैशिष्ट्य आहे. या योजनेमध्ये पात्र असणारी व्यक्ती त्या ठिकाणी या योजनेचा फायदा घेऊ शकते. की ती व्यक्ती सरकारी दवाखान्यामध्ये किंवा खाजगी दवाखान्यामध्ये 5 लाखापर्यंत त्याला सरकारकडून त्या ठिकाणी मदत दिली जाते, की जेणेकरून या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आपलं आरोग्य हे चांगलं ठेवता यावं, हा या पाठीमागचा उद्देश आहे. दुसरा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे सार्वजनिक धोरणाचे टप्पे. 3 टप्पे आहे. पहिला टप्पा धोरणाची निवड, धोरणाची निष्पत्ती आणि धोरणाचा परिणाम. आता यामध्ये आपल्याला सांगता येईल भाग की धोरणाची निवड. यामध्ये नागरिकांच्या हितसंबंधाचे विविध प्रश्न असतात. आपण पाहतो की खऱ्या अर्थानं आपले अनेक प्रश्न असतात आणि समाजामध्ये तर अनेक लोक राहतात, त्यामुळं समाजाचे अनेक प्रश्न असतात. पण त्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न असतात त्या प्रश्नांची प्राधान्यक्रमाने निवड करण्याचं काम त्या
स्थानिक पातळीवर स्थानिक प्रशासनाला, सरकारला त्या ठिकाणी करावं लागतं. मग आपण या ठिकाणी पाहिलं की या संदर्भात देश पातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल, स्थानिक पातळीवरती असेल, मग प्राधान्यक्रमाने धोरणाची निवड करावी लागते. कोणत्या प्रश्नाला, कोणत्या धोरणाला अगोदर प्राधान्य द्यायचं आहे. मग पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ, राजकारणी लोक, संसद सदस्य आणि प्रशासनामध्ये असणारा कायमस्वरूपी सनदी नोकर वर्ग, त्याला आपण नोकरशाही म्हणतो. आणि या नोकरशाहीमध्ये असणारे सनदी अधिकारी हे काय करतात? प्राधान्यक्रमाने प्रश्नांची निवड करतात, समस्यांची निवड करतात की कोणत्या अगोदर समस्या सोडवल्या पाहिजे. मग त्यासाठी त्यावरती चर्चा केली जाते, विचारविनिमय केला जातो, अनेक पर्याय यावरती सुद्धा चर्चा केली जाते आणि नंतर त्या ठिकाणी धोरण या ठिकाणी निश्चित केलं जातं. एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की शहरात पाणी पुरवठा कसा करवायचा. आता उदाहरण आपल्याला सांगता येईल, दुष्काळाची परिस्थिती आहे आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शहराला पाणी पुरवठा करणं ही एक महत्त्वाची समस्या असते. मग अशा वेळेस उपलब्ध असलेल्या पाणी पुरवठ्याचं नियोजन या ठिकाणी त्या व्यवस्थेला करावं लागतं. आणि हे करत असताना आपल्याला सांगता येईल की आपल्याकडं पाणी किती साठा उपलब्ध आहे आणि शहराला लागणारा पाणी पुरवठा किती आहे, याचं नियोजन या ठिकाणी त्या व्यवस्थेला करावं लागतं. आणि त्यानुसार नियोजन करून त्या धोरणाची निवड होत आहे. दुसरं, मलेरिया विरोधी कार्यक्रम हा कशा पद्धतीने राबवायचा, त्याचं सुद्धा त्या ठिकाणी नियोजन करावं लागतं. म्हणजे धोरणाची निवड करावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या काळामध्ये जर पाहिलं, आत्ताच्या काळामध्ये कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि या परिस्थितीवरती मात करण्यासाठी सरकारकडून जे धोरण आखलं जातं, हे धोरण आखत असताना त्यावरती चर्चा, विचारविनिमय करून त्या ठिकाणी ते धोरण आखलेलं आहे की लोकांचं आरोग्य हे चांगलं राहावं, यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना या ठिकाणी राबवल्या जातात. आणि अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल की अगोदर धोरण निश्चित करावं लागतं, म्हणजे धोरणाची निवड करावी लागते. आता धोरण निवड केल्यानंतर त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचं कार्य करावं लागतं. त्याला धोरणाची निष्पत्ती असं म्हणतात. मग अंमलबजावणी करत असताना अनेक अडचणी निर्माण होतात, अनेक समस्या निर्माण होतात. त्या सोडवण्याचं कार्य त्या प्रशासनाला त्या ठिकाणी करावं लागतं. मग या धोरणाची कार्यवाही करत असताना काय फायदा झाला, त्याचा काही तोटा झाला का, त्याची काय निष्पत्ती झाली, याचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केला जातो. आणि मग तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की धोरणाचा परिणाम. या तिसऱ्या टप्प्यामध्ये की धोरणाची अंमलबजावणी केल्यानंतर खरोखरच काय फायदा झालेला आहे, किती टक्के लोकांना फायदा झालेला आहे, आपण जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे हे उद्दिष्ट किती टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे, हे तपासण्याचं कार्य त्या व्यवस्थेकडून केलं जातं. त्याचे काय परिणाम झालेले आहे ते सुद्धा या ठिकाणी तपासले जातात. कारण त्या धोरणामध्ये जर उणिवा असतील, दोष असतील, त्यामुळे जर काही फायदा झालेला नसेल तर अशा वेळेस त्या धोरणामध्ये काही बदल करावा लागतो का, पुन्हा परत नवीन धोरण आखावं लागणार आहे की काय, यावरती पुन्हा परत त्यावरती चर्चा केली जाते. आणि अशा पद्धतीनं
या ठिकाणी धोरणाचे जे 3 टप्पे आहे, या 3 टप्प्यानुसार त्या ठिकाणी धोरण त्या ठिकाणी आखलं जातं, त्याची अंमलबजावणी केली जाते आणि पुन्हा त्याची निष्पत्ती काय झाली याचाही अभ्यास या ठिकाणी केला जातो. याचं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, की या सार्वजनिक धोरणाची निर्मिती आणि अंमलबजावणी. एक उदाहरण सांगता येईल. आपण ज्या भागामध्ये राहतो, ज्या परिसरामध्ये राहतो, ग्रामीण भागामध्ये असेल, शहरी भागामध्ये आपण राहत असेल, तर आपल्याला सांगता येईल की सर्वात महत्त्वाची जर काही समस्या असेल तर ती समस्या म्हणजे कचरा व्यवस्थापन आणि कचऱ्याचा विनियोग कसा करावा या संबंधी प्रशासनामध्ये चर्चा होत असते. स्थानिक पातळीवर ग्रामीण भागामध्ये असेल तर ग्रामपंचायतीमध्ये, शहरामध्ये असेल तर नगरपालिकेमध्ये, मोठ्या शहरामध्ये असेल तर महानगरपालिका आणि या नगरपालिकेमध्ये या समस्यावरती चर्चा होत असते. कारण ही जी समस्या आहे, ही समस्या ही सर्वांना भेडसावणारी आहे की या समस्येतून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो, स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. ही गंभीर समस्या आहे. मग या समस्या संबंधी लोकांचे प्रतिनिधी चर्चा करतात. शहरामध्ये असेल तर नगरपालिकेचे अधिकारी, मोठ्या शहरामध्ये असेल तर महानगरपालिकेचे अधिकारी, ग्रामीण भागामध्ये असेल तर ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामसेवक यावरती चर्चा करतात आणि चर्चा करून एक धोरण ठरवतात की या कचऱ्याचं विनियोजन संदर्भात निर्णय घेतला जातो, एक धोरण ठरवलं जातं. हा जो अस्ताव्यस्त पडलेला कचरा असेल शहरामध्ये, गावामध्ये, तो गोळा करणं, तो कचरा काय करणं, गोळा करणं आणि गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं या संबंधीचं सार्वजनिक धोरण त्या ठिकाणी निवडलं जातं. मग हे धोरण त्या ठिकाणी निवड झाल्यानंतर दुसरा टप्पा आहे धोरणाची निष्पत्ती, त्याची अंमलबजावणी. मग जे धोरण आखलेलं आहे या कचरा विनियोजनासाठी, त्याची विल्हेवाट कशा प्रकारची लावायची, त्याची अंमलबजावणी सुरू केली जाते. मग तो शहरामध्ये अस्ताव्यस्त पडलेला किंवा ज्या ठिकाणी तो कचरा साठवून ठेवलेला आहे, तो अस्ताव्यस्त झालेला असेल तर तो सर्व एकत्र करून त्यावरती प्रक्रिया करणं आणि तो नष्ट करणं. आणि त्यामध्ये ती यंत्रणा म्हणजे त्या स्तरावरची महानगरपालिका असेल तर जिल्हा स्तरावरती, नगरपालिका असेल तर शहरामध्ये आणि गाव पातळीवर असेल तर ग्रामपंचायत त्या धोरणाची त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचं कार्य करतात. आणि त्यासाठी ती शासकीय आणि अशासकीय अशा दोन्ही घटकांचा त्यामध्ये सहभाग असतो. आणि त्यातून आपल्याला सांगता येईल की त्या धोरणाची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाते. मग ही अंमलबजावणी केल्यानंतर त्याचा काय परिणाम झाला? तिसरा मुद्दा, धोरणाचा परिणाम. जर त्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली गेलेली असेल तर तो भाग, तो परिसर, ते गाव, शहर, जिल्हा त्या ठिकाणी काय होणार आहे? स्वच्छ होणार आहे. म्हणजे त्या धोरणाचं उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य होणार आहे. जर त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली गेलेली असेल तर लोकांचं त्या ठिकाणी आरोग्य चांगलं राहणार आहे, स्वच्छता निर्माण होणार आहे. हा काय झाला? परिणाम झाला, फायदा झाला. म्हणून तशाच प्रकारचं धोरणाची कार्यवाही त्या यंत्रणेकडून केली जाते. अशा प्रकारची धोरणं या ठिकाणी शासनाकडून म्हणजे प्रशासनाकडून आखली जातात. लोकप्रशासनामध्ये हे नवीन धोरणाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. अशा पद्धतीनं आज आपण
लोकप्रशासनाची व्याप्ती, त्यामध्ये व्यापक दृष्टिकोन, हा दुसरा दृष्टिकोन आपण या ठिकाणी पाहिला. त्यानंतर क भाग लोकप्रशासनाचा विकास आणि त्यामध्ये सार्वजनिक धोरण म्हणजे काय आणि सार्वजनिक धोरणाचे टप्पे यांचा आज आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. राहिलेल्या भागाचा अभ्यास आपण पुढच्या तासाला करणार आहोत. धन्यवाद.